हाय हॅलो नमस्कार, मी रोहन स्वागत करतो तुमच्या सर्वांचं. म्हटलं बऱ्याच दिवसानंतर एक छान व्लॉग क्रिएट करूया. पण कोणत्या ठिकाणी जायचं हे काही कळत नव्हतं. बराच विचार केल्यानंतर पुणेकरांचा ऑल टाईम फेवरेट स्पॉट म्हणजे खडकवासला डॅमला जाण्याचा प्लॅन केला. रिक्षाच्या प्रवासानंतर मित्राला बोलावून घेतलं आणि त्याच्या स्कूटीवरनं मी निघालो थेट खडकवासल्याला. पुण्यातील सुंदर रस्ते, आजूबाजूला असणारी झाडं आणि उंच बिल्डिंग पाहत मी कधी खडकवासल्याला पोहोचलो कळलंच नाही. टॉकमध्ये लोकांना देखील घेतलं, म्हटलं चुकून जर रील व्हायरल झाली तर ते देखील शेअर करतील. रविवारचा दिवस होता म्हणून माझ्यासारखे अनेक पुणेकर खडकवासल्याला येऊन पोहोचले होते. पावसाचं झालेलं वातावरण, आजूबाजूला असणारी हिरवळ झाडी आणि खडकवासला धरण हे पाहता या धरणाला पुणेकरांची लाईफलाईन का म्हटलं जातं याचा प्रत्यय येतो. इथून थोडं पुढे गेल्यावर आम्हाला दिसलं महादेवाचं एक मंदिर. या महादेवाच्या मंदिराचं नाव होतं प्रेमळ महादेव मंदिर. महादेवाचं सुंदर असं दर्शन झालं आणि तिथून परत आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. घरी जायच्या वाटेवरती आम्हाला दिसलं एक मुकाई आईसाहेबांचं मंदिर. मंदिर अतिशय छान होतं. मंदिरात गेल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. आईसाहेबांचं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? ही 2 मंदिरं तुम्हाला माहिती होती का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.